सलग दुसऱ्या दिवशी राज्यात पावसाची तुफान बॅटिंग, नदी नाल्यांना पूर तर पाण्याची चिंता मिटली। राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस, मुंबईत एनडीआरएफच्या 3 टीम तैनात तर कोकण आणि नागपुरातही बचाव पथकं सज्ज। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचं तातडीनं पंचनामे करा, राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ, मुख्यमंत्री शिंदेंचा विद्यार्थ्यांना दिलासा, मराठा विद्यार्थ्यांना फायदा होणार। पुण्यातील 29 बोगस शाळा बंद, शिक्षण विभागाची मोठी कारवाई, 10 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल। जुन्या पेन्शन योजनेबाबत कुठलाही विचार नाही, लोकसभेत सरकारचं लेखी उत्तर, राज्यासह देशभरातील कर्मचाऱ्यांची निराशा, विरोधकांचं मात्र टीकास्त्र।